नमस्कार मित्रहो, अल्कोहोलच्या प्रिपरेशनमध्ये आपण डिस्कशन करत असताना शेवटची आपण एक प्रिपरेशन राहिलेला आहे, तो आज आपण कंप्लीट करू. ज्याला आपण म्हणतोय आत्तापर्यंत आपण अल्किनपासून त्याचबरोबर आपण अल्किल हलाइडपासून अल्डिहाइडपासून कीटोनपासून कार्बोक्सिलिक ॲसिडपासून इथरपासून अनहायड्राइड्सपासून अशा वेगवेगळ्या कंपाऊंड्सपासून अल्कोहोल कसा बनतो याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. लास्टली आपण सुरुवात केली होती ज्याला म्हणतो आपण एखादा ग्रिग्नार्ड एजंट आपण उपयोगात आणला तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्यापासून अल्कोहोल कसा बनतो त्यासाठी आपण O2 इन प्रेझन्स ऑफ THF आणि देन फॉलोड बाय द हायड्रोलिसिस अँड फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल इथंपर्यंत आपण बघितलात. नाऊ वी कॅन टुडे डिस्कस अबाउट द बाय यूजिंग द ग्रिग्नार्ड एजंट्स द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विच कन्वर्ट्स इन टू द अल्कोहोल्स. मग आपण लास्ट जी प्रिपरेशन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय ज्याला आपण म्हणू फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ही फार महत्त्वाची रिॲक्शन आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला डिस्टिंग्विशसाठी पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो आणि त्याचबरोबर हीच रिॲक्शन आपण पुन्हा अल्डिहाइड आणि कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये पण आपण डिस्कस करणार आहात. तर त्यासाठी आपण आत्ता पाहणार आहात ग्रिग्नार्ड एजंटची मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. ग्रिग्नार्ड एजंट आपण कुणाला म्हणतो व्हेन अल्किल हलाइड्स रिॲक्ट्स विथ द मॅग्नेशियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर अँड फॉर्मेशन ऑफ RMgX यालाच आपण काय म्हणतोय ग्रिग्नार्ड एजंट असं म्हटलं जातं. मग ग्रिग्नार्ड एजंट आपल्याला एखादा R म्हणजे अल्किल ग्रुप असेल तिथं आपल्याला एखादा CH3MgI आपल्याला येत असेल, याला आपण मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड असं म्हणू. त्याचबरोबर आपण एखादा C2H5 हा MgBr असेल, याला आपण काय म्हणतो इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असं म्हणतो. किंवा एखादा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH हा MgBr आपण त्याला म्हणतो, यालाच आपण विनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असं म्हणतो. किंवा एखादा तुमचा हा फिनिल ग्रुप असेल, हा MgI असेल, याला आपण फिनिल मॅग्नेशियम आयोडाईड असं म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय मिळतील ग्रिग्नार्ड एजंट आपल्याला पाहायला मिळतील. आणि या ग्रिग्नार्ड एजंटचा उपयोग करून अल्डिहाइड्स आणि कीटोन्स पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण अल्कोहोल्स आपण प्रिपेअर करू शकता. आणि त्यासाठी आपण आजचं डिस्कशन आपण करणार आहात. जनरली दिस रिॲक्शन्स ऑर दिस रिएजंट्स कॅन शो द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो बिकॉज द एनी ग्रिग्नार्ड एजंट विच इज द डायपोलार. जो ग्रिग्नार्ड एजंट असेल तर तो डायपोलार आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणतोय द निगेटिव्ह चार्ज ऑलवेज ॲक्वायर्स ऑन द अल्किल ग्रुप. या अल्किल ग्रुपवर आपल्याला निगेटिव्ह चार्ज आपल्याला येतो, मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, या बाजूने आपल्याला पार्शियल निगेटिव्ह चार्ज हायड्रोजनवर येतो. त्यामुळे आपल्याला डायपॉझिटिव्ह हा तुमचा मॅग्नेशियम आपल्याला बनतो, म्हणून आपण याला डायपोलार असं म्हणतात. अँड दे कॅन प्रोड्यूस द CH3 और एनी अल्किल निगेटिव्ह स्पेसिस अँड दॅट इज कॉल्ड एज द न्यूक्लियोफिल अँड दे कॅन फर्स्टली ॲडेड ड्युरिंग दिस रिॲक्शन अँड देअरफॉर दिस रिॲक्शन शोज द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. अशी एक सिंपल न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण डिस्कस करू. तर त्यासाठी आपण सुरुवात करत असताना 3 वाक्य आपण लक्षात ठेवायचे आहेत त्यानुसार आपण अल्डिहाइड्समध्ये आपण गेलात किंवा कीटोन्स पासून आपण जर केलात तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय मिळतील तर अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होतात. त्यासाठी आपण 3 वाक्य आपण लक्षात ठेवायचे. एक असेल आपल्याला फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड द हायड्रोलिसिस फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. हे आपण कधी लक्षात ठेवावा. हा ड्राय इथर असेल आणि वॉटर मॉलिक्युल्स आपण उपयोगात आणतो, त्याला आपण काय म्हणायचं फॉर्माल्डिहाइडशी ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रिग्नार्ड एजंट सोबत रिॲक्शन करू तेव्हा तुम्हाला बनणारा जो कंपाऊंड असेल तर तो काय असेल तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल असतो असं आपण लक्षात घेऊ. यू नो द फॉर्माल्डिहाइड आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये आपण C डबल बॉन्ड O हा तुमचा H असेल, हा H असेल, याला आपण काय म्हणतोय फॉर्माल्डिहाइड, यालाच आपण म्हणताय मिथेनॉल. या एकाच अल्डिहाइडपासून आपण प्रायमरी अल्कोहोल तयार करू शकतो, अन्यथा बाकी कुठल्याही अल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल आपल्याला बनत नाही. म्हणून आपण याची रिॲक्शन करत असताना हा जो असेल तर याला आपण म्हणतोय फॉर्माल्डिहाइड किंवा यालाच आपण म्हणता मिथॅनल किंवा याला आपण म्हणतो फॉर्माल्डिहाइड. या फॉर्माल्डिहाइड सोबत आपण एखादा ग्रिग्नार्ड एजंट आपण घेतलात, ग्रिग्नार्ड एजंट म्हटलात तर त्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल घेत असताना हा CH3MgI याला आपण काय म्हणू मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. अँड देन दिस मिथिल मॅग्नेशियम
मॅग्नेशियम आयोडाईड कॅन रिॲक्ट्स विथ द मिथेनॉल. मिथेनॉल सोबत किंवा फॉर्माल्डिहाइड सोबत रिॲक्शन होत असताना इन प्रेझन्स आपण ड्राय इथर आपण उपयोगात आणतो. ड्राय इथर उपयोगात आणत असताना या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय पहा, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो, कारण यातला जो तुमचा अल्किल ग्रुप असेल तर तो निगेटिव्ह चार्ज असतो आणि या अल्डिहाइडमधला जो कार्बोनिल कार्बन आयटम असेल तर याच्यावर आपल्याला डेल पॉझिटिव्ह म्हणजेच हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो आणि हा ऑक्सिजन आयटम डेल निगेटिव्ह कॅरी करणारा असतो आणि त्यामुळं पहिल्यांदा हा अल्किल ग्रुप जो असेल तर तो या ठिकाणी आपल्याला ॲड होतो आणि मॅग्नेशियम आयोडाईड जो असेल तर या ऑक्सिजनला ॲड होत असतो. त्यापासून एक मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स बनतो, यातला डबल बॉन्ड रिड्यूस होतो आणि त्यापासून तुम्हाला तयार होणारा जो स्पेसिस असेल तर याला आपण OMgI आणि हा तुमचा H असेल आणि त्यानंतर हा तुमचा CS3, याला आपण मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. हा तुमचा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आपल्याला बनतो. त्यानंतर पहा, देन दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स फॉलोड द हायड्रोलिसिस और ॲसिड हायड्रोलिसिस अँड फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल. त्यापासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल बनतोय पहा. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा 2 स्टेपमध्ये लिहा किंवा एका स्टेपमध्ये लिहा, पुढची अडचण नाही. पण आपल्याला फक्त काय करायचं आहे पहा, तर याच्यामध्ये आपल्याला तो प्रायमरी अल्कोहोल बनतो का हे बघायचं आहे. याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्युल्स इन प्रेझन्स ऑफ मिनरल ॲसिड प्रेझन्स असताना मग HCl असेल, H2SO4 असेल, हे प्रेझन्स असताना वॉटर मॉलिक्यूल जर असेल तर इथला तुमचा OMg हा OMgI असेल, याचं कॉम्बिनेशन कोणासोबत होईल, OH ग्रुपसोबत होईल, बरोबर आहे. आणि त्यानंतर हा MgI जो असेल तर कुणासोबत जाईल, तर हा OH सोबत जातो. हा हायड्रोजन आयटम या ऑक्सिजन सोबत जोडला जातो आणि तयार होतो तुमचा HC, हा OH, त्यानंतर हा H असेल, हा CS3 असेल. याला जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलात तर आपल्याला असंही लिहिता येईल पहा, हा CS3, हा CH2 आणि हा OH ग्रुप आपल्याला मिळेल, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला हा CH2 आणि हा CS3 आणि हा OH ग्रुप आणि प्लस हा तुमचा काय असेल पहा, MgX आणि हा तुमचा MgI घेतला आहे आपण, हा OH ग्रुप असेल. यालाच आपण इथॅनॉल असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा, तर हा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला बनतो आणि प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी फॉर्माल्डिहाइडचा आपण उपयोग करू शकता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता या रिॲक्शनमध्ये आपण एक ड्रॉबॅक आपण असं म्हणू शकता, मिथॅनॉल कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय युजिंग दिस रिॲक्शन. या रिॲक्शनचा उपयोग करून आपण मिथॅनॉल आपण कधीच तयार करू शकणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पण याच्यापासून बाकीचे अदर दॅन मिथॅनॉल ऑल द प्रायमरी अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग दिस रिॲक्शन. या रिॲक्शनचा उपयोग करून आपण सर्व प्रायमरी अल्कोहोल्स एक्सेप्ट द मिथॅनॉल याचा प्रिपरेशन आपण करू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण जर एक्झाम्पल बघितलं तर त्यामध्ये आपण काय बदल करायचा आहे पहा. रिॲक्शनमध्ये कुठेही बदल होत नाही. तुम्हाला इथं पाहिजे तो अल्कोहोल प्रायमरी बनवता येतो. जर तुम्हाला इथं N प्रोपिल अल्कोहोल बनवायचा असेल तर इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे पहा, एक इथिल ग्रुप आपण घेतला म्हणजेच हा तुमचा CS3 आणि हा CH2, राईट. आता हा जो निगेटिव्ह स्पेसिस असेल या कार्बनला जोडला जाईल आणि म्हणून इथं काय तयार होईल तुम्हाला, CH2 CH3 बनेल. त्याचबरोबर इथं काय असेल तुमचा CH2 CH3 आपल्याला मिळतो आणि इथं तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH2 CH3 म्हणजेच आपल्याला एक CH2 आपल्याला वाढतो, हा CH2 CH2 आणि हा OH, यालाच आपण काय म्हणू पहा, प्रोपेन 1OL आपल्याला बनतो. असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रायमरी अल्कोहोल्स आपण प्रिपेअर करू शकता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ द एनी ग्रिग्नार्ड एजंट्स विच फॉर्म द प्रायमरी अल्कोहोल. हे माइंडस्टेट करण्याची गोष्ट आहे. माइंडसेटमध्ये आपल्याला असावं की फॉर्माल्डिहाइड सोबत जर आपण कोणत्याही ग्रिग्नार्ड एजंटची रिॲक्शन केला तर काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल आपल्याला बनत असतो. असे आपण एक्झाम्पल पण आपण बघू शकता, राईट. तर आता आपण नेक्स्ट आपण जाणार आहोत पहा, दुसरं सेंटेन्स आपल्याला माहीत असावं ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा. त्यानंतर आपण पुढे पाहू शकता, जर तुम्ही एखादा अदर दॅन फॉर्माल्डिहाइड म्हटला तर ॲसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड, ब्युटारॉल्डिहाइड, व्हॅलरॉल्डिहाइड असं आपण त्याला म्हणू. रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड एजंट फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. त्यांच्यापासून आपल्याला काय बनू शकतो पहा, सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बनत असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. मग आता त्याचं एक्झाम्पल घेऊ. अदर दॅन फॉर्माल्डिहाइड जर म्हटलं असाल तर काय असेल तुमचा, तर हा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा काय असेल पहा, H असेल.
याला आपण काय म्हणू पहा, ॲसिटाल्डिहाइड. तुम्हाला असं समजत नसेल तर आपण असं लिहू, याला आपण काय म्हणतो, इथॅनल म्हणा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड. या ॲसिटाल्डिहाइड सोबत जर आपण एखादा मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड यांचा जर उपयोग केला तर मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ग्रिग्नार्ड एजंट. आणि ज्या ज्या वेळेस आपण ग्रिग्नार्ड एजंट उपयोगात आणतो त्यावेळेस आपल्याला इथं ड्राय इथर घ्यायचं आहे. याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. त्यानंतर या रिॲक्शनचा प्रकार मी सांगितला, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. न्यूक्लिओफिल याच्यातला कोण म्हणून काम करतो तर अल्किल ग्रुप. हा अल्किल ग्रुप तुमचा कोण असेल, CH3. जो अल्किल ग्रुप आपल्याला ग्रिग्नार्ड एजंटपासून मिळतो तो अल्किल ग्रुप न्यूक्लिओफिल म्हणून काम करतो. त्यामुळे इथं अटॅच आपण करू शकता. आणि हा MgI याला अटॅच करतो. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, त्यापासून तुम्हाला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होतो. हा C, हा O, MgI, त्यानंतर तुमचा हा H असेल, हा तुमचा CH3 असेल. यालाच आपण काय म्हणतोय पहा, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. काय म्हणू आपण याला, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असं म्हटलं. तर देन दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स फॉलोड बाय द हायड्रोलिसिस. तो हायड्रोलिसिसमध्ये फॉलोड होतो आणि त्यामुळं आपण पुन्हा काय करू शकता, हा CH3, हा C, हा O, MgI, हा तुमचा H असेल आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलची रिॲक्शन करतो, म्हणजेच ॲसिड हायड्रोलिसिस आपण करू शकता. ॲसिड हायड्रोलिसिस करताना हा तुमचा MgI आणि OH कंबाईन होतात आणि त्या MgIची रिप्लेसमेंट आपल्याला हायड्रोजन ॲटमनी होते. आणि हा हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजनला जोडा. तयार होणारा प्रोडक्ट कोणता असेल, हा CH3, C, हा OH, हा CH3 आणि हा तुमचा H असेल, प्लस हा MgI आणि हा OH ग्रुप असेल. याला जर आपण बघितलात CH3, CH, OH, CH3. मी याला आपण असं काय लिहू शकतो, हा तुमचा CH3, हा CH, OH आणि हा तुमचा CH3. यालाच आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल, यालाच आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपेन 2OL असं म्हणतात. याला काय म्हणू आपण, प्रोपेन 2OL. इट इज द सेकंडरी अल्कोहोल. हा तुमचा काय तयार झाला, सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बनत असतो. लक्षात येते. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल पहा, तर एखाद्या अदर दॅन फॉर्माल्डिहाइड सोबत जर आपण ग्रिग्नार्ड एजंटची रिॲक्शन केला तर तुम्हाला काय बनत असतो, सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बनत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर इथं तुम्ही हे दोन्ही बदललात, कोणताही घेतलात तर त्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे, एक सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बनतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. एक नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. याच्यानुसार आपल्याला रिॲक्शनमध्ये कुठलाही बदल नाही, फक्त रिॲक्टंट कोणता बदलला, रिएजंट कोणता बदलला याच्यावर तुम्ही तुमचा प्रोडक्ट ठरलेला असतो. त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघा, नेक्स्ट आपण पुढे जर दुसरं एक्झाम्पल पाहत असाल तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय बघा, ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलात, हा तुमचा एखादा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. याला आपण प्रोपॅनल असं म्हणू, प्रोपॅनल किंवा प्रोपॅनाल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणतो. याच्यासोबत जर आपण एखादा इथिल मॅग्नेशियम आयोडाईड आपण घेतला, त्याला आपण ग्रिग्नार्ड एजंट म्हणू, बरोबर आहे. इन प्रेझन्स तुमचा काय असायला पाहिजे, ड्राय इथर असायला पाहिजे. मग पुन्हा आपण तीच रिॲक्शन, हा तुमचा निगेटिव्ह पार्ट जो असेल तर तो कुणाला जोडतो, यातल्या पॉझिटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बन ॲटमला. हा मॅग्नेशियम आयोडाईड कुठं जाईल तर या ऑक्सिजनला. डबल बॉन्डचा काय होईल, सिंगल बॉन्ड. आणि तयार होतो तुमचा काय बा, हा CH3, हा CH2, हा C, हा OMgI आणि त्यानंतर हा H असेल आणि हा तुमचा CH2 आणि हा CH3. बरोबर आहे. या CH2 सोबत बॉन्डिंग करा, CH3 सोबत करू नका. हा तुमचा काय असेल पहा, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असेल. हा Mg कॉम्प्लेक्स आपल्याला बनला. आणि या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं पुन्हा काय करणार आहोत आपण, आता माहीत झालं तुम्हाला हायड्रोलिसिस. मग आता हायड्रोलिसिस जर केला तर हा CH3, CH2, C, हा OMgI आणि याच्यासोबत हा H, हा CH2 आणि हा CH3. याच्यासोबत आपण काय करणार आहात, ॲसिड हायड्रोलिसिस आपण केला. ॲसिड हायड्रोलिसिस आपण करत असताना पुन्हा मी तुम्हाला तेच सांगतोय, याच्यातला काय होईल पहा, हा मॅग्नेशियम आयोडाईड आणि इथला OH ग्रुप कंबाईन होईल. हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल. तयार होणारा प्रोडक्ट काय असेल, तुमचा CH3, CH2, हा CH, OH, त्यानंतर तुमचा CH2, CH3 आणि प्लस हा तुमचा MgI आणि हा OH ग्रुप आपल्याला बनेल. याला आपण काय म्हणतोय पहा, तर हा तुमचा तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर काय प्रोडक्ट तयार होईल, तर याला आपण म्हणतोय पहा 1 2 3 4 5 म्हणजेच पेंटेन 3OL
असं आपण त्याला म्हणू शकता. इट इज द सेकंडरी अल्कोहोल. हा पण तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बनतो. तर या पद्धतीनं आपण काय म्हणू शकता, एखादा तुमचा अदर दॅन फॉर्माल्डिहाइड असेल त्याच्यासोबत जर ग्रिग्नाडिजनची रिॲक्शन केला तर तुम्हाला तयार होतो सेकंडरी अल्कोहोल. राईट, याच्यामध्ये कुठली अडचण राहणार नाही. मग आता आपण पाहणार आहात कीटोन. आता अल्डिहाइड सोबतच्या आपण दोन रिॲक्शन लक्षात ठेवा. फॉर्माल्डिहाइड म्हटलं की प्रायमरी अल्कोहोल, अदर दॅन फॉर्माल्डिहाइड म्हटलं की सेकंडरी अल्कोहोल. आता आपण टर्शरी अल्कोहोल कसा बनतो त्याच्याबद्दल आपण तिसरं सेंटेन्स आपल्याला माहीत असावं आणि ते सेंटेन्स कोणतं असेल बघा. तर आता पहा, याच्यामध्ये आपण असं लिहितो कीटोन्स रिॲक्ट्स विथ ग्रिग्नाडिजन and in presence of dry ether and followed the hydrolysis. असं जर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतो पहा, तर याला आपण काय म्हणू शकता, टर्शरी अल्कोहोल. काय तयार होतं आपला टर्शरी अल्कोहोल तयार होत असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. राईट, आता बघा टर्शरी अल्कोहोल कसा बनतो त्याच्यावर आपण चर्चा करू. आता कीटोन म्हटला त्याचं एक एक्झाम्पल कोणतं घ्या. एक तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण ॲसिटोन म्हणतो किंवा यालाच आपण प्रोपॅनोन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि त्यानुसार आपण काय करता, याच्यासोबत ग्रिग्नाडिजंट घ्यायचा आहे. कोणताही ग्रिग्नाडिजंट घ्या. एखादा CH3MgI आपण घेतला, याला आपण ग्रिग्नाडिजंट म्हणतो. ज्यावेळेस आपण ग्रिग्नाडिजंटचा उपयोग करता तेव्हा तुम्हाला इन प्रेझन्स काय असेल, ड्राय इथर हा सॉल्व्हंट म्हणून उपयोगात आणतो. त्यानुसार या रिॲक्शनला काय म्हणतात, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ज्या ठिकाणी रिॲक्शन होते त्याच ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी तिथंच कार्बोनिल ग्रुपसोबत आपण ग्रिग्नाडिजंट ॲड करतो आणि त्यानुसार हा निगेटिव्ह पार्ट जो असेल तर तो या पॉझिटिव्ह कार्बनला जातो, हा मॅग्नेशियम आयोडाईड हा ऑक्सिजनला जातो, त्यामुळे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल आणि तयार होतो तुमचा CH3, हा C, हा OMgI, त्यानंतर हा CH3 ॲड केलेला CH3. याला आपण काय म्हणू, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असं म्हणतात. याला काय म्हणू आपण, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. राईट, आता हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार झाला, पुन्हा काय होणार आहे, हायड्रोलिसिस. मग आपण काय करतोय पहा, त्याच्यानुसार हा CH3OMgI हा तुमचा CH3 असेल, हा CH3 असेल. याच्यासोबत आपण ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सोबत आपण रिॲक्शन केला. मग वॉटर मॉलिक्यूल सोबत करताना पुन्हा तीच प्रोसिजर आहे. मॅग्नेशियम आयोडाईड आणि हा OH ग्रुप कंबाईन होतो आणि या ऑक्सिजनची जागा कोण घेतो, हायड्रोजन. आणि त्या ऑक्सिजन सोबत कोण कंबाईन होतो, हायड्रोजन. हा CH3, हा OH, हा CH3, हा CH3. त्याचबरोबर आपल्याला हा MgI आणि हा OH ग्रुप असेल. याला आपण काय म्हणू शकता, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर अशा पद्धतीने आपण काय तयार करतोय पहा, टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला प्रिपेअर होऊ शकतात. म्हणून आपण अल्कोहोलसोबत जर रिॲक्शन करत असाल तर त्यावेळेस आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन करत असाल तर या अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचा उपयोग करून करू शकतो. आणि त्यासोबत फॉर्माल्डिहाइड म्हटला की प्रायमरी अल्कोहोल, अदर दॅन ह्या प्रिपरेशनच्या मेथड आहेत असं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता याच्यात जर आपण पुढे गेला तर आपल्याला काही, हे तर तुम्हाला बेस आहे, याच्यानंतर तुम्हाला जर रिॲक्शन करायचे असतील तर आपल्याला आणखीन याच्यावर ॲप्लिकेशन म्हणून मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो.